मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आणि ज्या पत्रामध्ये राज्याच्या गृहमंत्र्यांवर परमबीर सिंग यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत। दरम्यान परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रामुळे खरं तर राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आणि गृह खात्याची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची आणि महाविकास आघाडी सरकारची मोठी कोंडी झाली आणि मानहानी सुद्धा। दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर खरं तर राज्याचा मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपही मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आणि परमबीर सिंग यांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने जोर लावून धरली। रविवारी सुद्धा राज्यव्यापी जे आंदोलन आहे, निदर्शने ती भाजपकडून करण्यात आली अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी। मात्र त्यानंतर आता या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आलाय आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनिल देशमुख हे राजीनामा देणार नाहीत, त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न येत नाही अशी भूमिका जी आहे ती स्पष्टपणे मांडली आहे। दरम्यान या संपूर्ण पार्श्वभूमीवर शरद पवारांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये पवारांनी आणखीन एक दावा केलाय, तो म्हणजे असा की परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या भेटीबाबत आणि त्यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत जे काही दावे आपल्या पत्रामध्ये केलेले आहेत ते चुकीचे आहेत। मुख्यतः अनिल देशमुख आणि त्यांची भेट झाली होती आणि त्यांनी 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते। याबाबत परमबीर सिंग यांनी जे लिहिलंय त्याबाबत सुद्धा शरद पवार यांनी काही कागदपत्र आणि तारखांचा खरं तर संदर्भ देत अशा पद्धतीची कोणतीही घटना झाली नसून परमबीर सिंग यांच्या दाव्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलंय। थोड्याच वेळापूर्वी शरद पवारांची ही पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर अनिल देशमुख यांचा राजीनामा होणार नाही हे सुद्धा पवारांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता अनेक जे कंगोरे आहेत ते या विषयाला येताना पाहायला मिळतात आणि अनिल देशमुख राजीनामा देणार नाहीत असं पवारांकडून स्पष्ट झाल्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आक्रमक झालेत आणि ज्या तारखांचा संदर्भ शरद पवारांनी दिलाय त्याबाबतच देवेंद्र फडणवीस यांनी काही आरोप केले आहेत, ज्याला स्पष्टीकरण स्वतः अनिल देशमुख यांनी दिले। नेमकं हे काय प्रकरण घडलंय, अनिल देशमुख यांनी काय स्पष्टीकरण दिलंय, फडणवीसांनी काय आरोप केले होते आणि शरद पवारांनी काय संदर्भ दिला होता सगळं पाहूया। मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा। तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे आज लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला आणि गदारोळ झाला आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुसरी पत्रकार परिषद घेतली दिल्लीमध्ये, ज्यामध्ये त्यांनी परमबीर सिंग यांच्या पत्राची चीरफाड केली आणि परमबीर सिंग हे अनिल देशमुख यांना भेटल्याचा जो दावा करत होते किंवा खंडणी वसूल करण्याबाबत, पैसे वसूल करण्याबाबत जो काही दावा परमबीर सिंग यांच्याकडून करण्यात आलाय तो कसा तथ्यहीन आहे याबाबत सुद्धा शरद पवार यांनी तारखांच्या आधारे जे आहे ते स्पष्टीकरण दिले। शरद पवार यावेळी असं म्हणाले की 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख जे आहेत ते होम क्वारंटाईन होते आणि त्यापूर्वी 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे रुग्णालयामध्ये दाखल होते, त्यांना कोरोनाची बाधा झाली होती आणि त्यामुळे परमबीर सिंग यांच्याकडून जो दावा करण्यात येतोय की फेब्रुवारीच्या मध्यामध्ये ते अनिल देशमुख यांना भेटले आणि अनिल देशमुख यांनी त्यांना 100 कोटींची वसुली करण्याचा बार आणि रेस्टॉरंट्सकडून आदेश दिले होते। जो दावा आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे असं शरद पवार यांचं म्हणणं आहे। आपल्याकडे याबाबतची सगळी कागदपत्र आहेत, रुग्णालयाकडे जी नोंद आहे याबाबतची त्याबाबतही आपल्याला माहिती आहे असं सुद्धा शरद पवार यांनी या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। दरम्यान शरद पवारांनी हे सगळं स्पष्टीकरण दिल्यानंतर आणि 5 ते 15 अनिल देशमुख रुग्णालयात आणि 15 ते 27 ते होम क्वारंटाईन असल्यामुळं अशी कोणतीही भेट परमबीर सिंग यांच्यासोबत झाली नाही आहे आणि त्यामुळेच असे कोणतेही आदेशही गेलेले नाही आहेत आणि परमबीर सिंग यांचा दावा चुकीचा आहे असं शरद पवारांनी म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आता याबाबतचं ट्विट करून एक सवाल उपस्थित केला अनिल देशमुख यांच्याबाबतचा आणि त्यानंतर अनिल देशमुख यांनी याला प्रत्युत्तर दिलंय। मला कोविड झाल्यामुळे मी नागपूरच्या अलेक्सिस हॉस्पिटलला 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो। 15 फरवरीला माझा त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला। डिस्चार्ज होत असताना मी हॉस्पिटलच्या बाहेर पडत असताना हॉस्पिटलच्या गेटवर अनेक पत्रकार त्या ठिकाणी उभे होते, त्यांना काही मला प्रश्न विचारायचे होते। त्यावेळेस मी कोविडमधनं नुकतंच बाहेर आल्यामुळे माझ्या अंगात त्राण नव्हता, विकनेस होता, त्याच्यामुळे मी तिथं हॉस्पिटलच्या तिथे गेटवर खुर्चीवर बसलो आणि काही पत्रकारांचे उत्तर देऊन लगेच गाडीत बसून होम क्वारंटाईन झालो। ते 15 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत मी होम क्वारंटाईन होतो आणि 28 फेब्रुवारीला मी घराच्या बाहेर पहिल्यांदा सह्याद्री गेस्ट हाऊस जे मुंबईचं तिथे मीटिंगला गेलो। तर देवेंद्र
फडणवीस यांनी शरद पवारांच्या या दाव्यानंतर थेट एक व्हिडिओ ट्विट केलाय, ज्यामध्ये 15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. त्याबाबतचा जो व्हिडिओ आहे तो ट्विट करून हे नेमके कोण आहेत असा प्रश्न जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. आणि याविषयी स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की देशमुख यांनीच हा व्हिडिओ जो आहे तो ट्विट केला होता. 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीमध्ये जर अनिल देशमुख हे होम क्वारंटाईन होते असं पवार सांगतात, तर मग 15 तारखेला सुरक्षा रक्षकांसह समोर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असताना पत्रकार परिषद कशी झाली होती आणि मग हे नेमके कोण आहेत. फडणवीस यांनी आपल्या ट्विटच्या मार्फत हा जो सवाल आहे तो अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्याकडे उपस्थित केला. त्याचप्रमाणे परमबीर सिंग यांनी केलेला दावा जो आहे तो खरा आहे असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं किंवा तसं नमूद केलं. तर अनिल देशमुख यांच्या 15 फेब्रुवारी रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी हा सवाल उपस्थित केला आणि याला अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर सुद्धा दिलंय. अनिल देशमुख याविषयी नेमकं काय म्हणाले पाहूया. तर अनिल देशमुख यावेळी स्पष्टीकरण देताना असं म्हटले की मला कोविड झाल्यामुळे 5 ते 15 फेब्रुवारीला नागपूरच्या LHC रुग्णालयामध्ये मी ॲडमिट होतो. 15 फेब्रुवारीला मला डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी हॉस्पिटलच्या बाहेर पडत असताना अनेक पत्रकार गेटवर उभे होते. त्यांना मला काही प्रश्न विचारायचे होते, पण कोविडमधून नुकतंच बाहेर आल्यामुळे माझ्या अंगामध्ये त्राण नव्हता, खूप विकनेस होता. त्यामुळे मी हॉस्पिटलच्या गेटवरच खुर्चीवर बसलो आणि पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन थेट गाडीत बसलो असं जे स्पष्टीकरण आहे ते अनिल देशमुख यांनी दिले. दरम्यान अनिल देशमुख यांच्या या स्पष्टीकरणानंतर मात्र आता भाजपने चांगलीच पलटी मारली आहे आणि यू-टर्न घेत भाजपने म्हणजेच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी असं म्हटलंय की जर पत्रकारांनी तुम्हाला अडवलं होतं आणि जर तुम्हाला कोरोना होता किंवा तुम्ही त्या स्थितीमध्ये होतात आणि त्यानंतरही तुम्ही पत्रकार परिषद घेतली असेल तर मग तुमच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुख यांच्यावर या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर सुधीर मुनगंटीवार यांनी अशा पद्धतीनं खरं तर बाजू सावरण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी देवेंद्र फडणवीसांचे हे जे आरोप आहेत ते कुठेतरी निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे शरद पवार आणि अनिल देशमुखांचं याबाबतचं स्पष्टीकरणही आल्यानं आता राजकीय वर्तुळात सध्या तरी असं म्हटलं जाते की शरद पवार आणि अनिल देशमुखांनी केलेले दावे हे योग्य वाटतात आणि महाविकास आघाडीला वारंवार कोंडीत पकडणाऱ्या भाजपचे आरोप मात्र आता इथे निष्फळ ठरत आहेत. दरम्यान एकीकडे शरद पवार यांनी अगदी ठामपणे आता अनिल देशमुख यांची पाठराखण केली आणि त्यामुळे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची शक्यता सुद्धा धूसर मानली जाते. अशा या पार्श्वभूमीवर अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेल्या भाजपची पुढची भूमिका काय असणार, पुढचं पाऊल काय असणार, दरम्यान येत्या काळामध्ये नेमकं काय काय घडतं याकडे निश्चित आपलं लक्ष राहणार आहे आणि म्हणूनच यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.